गोंडसे गवळी प्रीमियर लीग 2026 एक मोठा थरार दिवसभर आपण चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण परिपूर्ण करू शकलो, कारण ही साथ जर लागली आपल्या प्रत्येक खेळाडूने मात्र 100% योगदान दिलं. एकदा जोरदार टाळ्या द्या गणपती बाप्पा. धन्यवाद. आपण काही मान्यवर देखील या स्पर्धेला उपस्थित राहिलेत, त्यांचा आपण यशोचित सन्मान देखील करणार आहोत आणि त्यांचे मार्गदर्शन देखील आपल्यासाठी लाख मोलाचं असेल. या स्पर्धेला देखील ज्यांच्या या सामन्यांसाठी अकर्ज चषक दिलेत ते सन्माननीय आदरणीय डॉक्टर श्री विशाल शांताराम खेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे, त्यांचं देखील यशोचित सन्मान केलं जाईल. मी सन्माननीय आदरणीय संतोषजी काते साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर साहेबांचा आपण यशोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. मायेची शाल आणि फुलगुच्छ देऊन साहेबांचं यशोचित सन्मान होत आहे. टाळ्या उद्या जोरदार साहेबांसाठी. बहुमूल्य वेळ काढून साहेब डॉक्टर साहेब इथे उपस्थित राहिलेत. ते गोंडसे गवळी प्रीमियर लीगच्या वतीने, कमिटीच्या वतीने, प्रत्येक सदस्यांच्या वतीने, तिडी वाड्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सर्वप्रथम आयोजक नमस्कार, गुड इव्हनिंग. आणि सर्वप्रथम संघ आयोजकांचं अभिनंदन. त्यांनी चांगला खेळ दाखवला, बरेचसे सामने बघितले आणि बरेचसे सामने खेळवले. पण आपल्या लोकांचा सामना बघायला एक वेगळी मजा असते. आपल्या गावातले लोक कसे खेळतात, कोण किती खेळतो, कोण चांगला खेळतो आणि कुणाकडे कुठलं कौशल्य आहे हेही बघायला मिळालं. त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. जे जिंकले त्यांचंही, जिंकले नाही त्यांचंही, कारण सगळ्यांनी चांगला खेळ केला आहे. खेळ हा खेळ असतो. खेळामध्ये जिंकणं किंवा हारणं काही नसतं. खेळता आलं पाहिजे आणि खेळाची सवय असली पाहिजे. खेळ हा एक चांगला व्यायाम आहे, सगळ्यांनी तो जोपासला पाहिजे. शरीरासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या. दरवर्षी करा, दरवर्षी मी येत राहील. आता मला बोलवायची गरज नाही. आणि अजून एक सूचना करावीशी वाटते संतोष, की हा सामना कदाचित फेब्रुवारी जानेवारीमध्ये घ्या किंवा डिसेंबरमध्ये घ्या, थोडा चांगल्या पद्धतीने अजून करता येईल. माझं कुठेही काही सहकार्य लागेल, मी आहेच. तुम्हाला बोलायची वेळ येणार नाही. धन्यवाद. नक्कीच दादा, आपण हा जो कार्यक्रम आपण करतो तो नेहमी जानेवारी का त्याच टायमातच करतो, पण ह्या वर्षी काही कारणास्तव उशीर झाला. त्यामुळे आम्ही पण मगाशीच जेव्हा सुरुवातीलाच आम्ही मुलांची पण दिलगिरी व्यक्त केली, कारण ऊन खूप असतो. आपण नॉर्मली करत नाहीत, पण यावर्षी केला, पुढल्या वर्षी नक्कीच काळजी घेऊ. धन्यवाद. नक्कीच सरांनी देखील चांगलं मार्गदर्शन केलं आहे, कारण सर सकाळपासून देखील मी वारंवार उल्लेख करतोय, 4थ्या पर्वामध्ये बदल करण्याचं, परिवर्तन करण्याचं जर कोणी काम केलं असेल ना, तरी याच गवळी समाजाने म्हणजे तिन्ही वाड्याने केलेत. कारण मगाशी देखील आमचे निखिल काते साहेबांनी सांगितले 4थ्या पर्वामध्ये मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल असेल. दुसऱ्या बाजूला आमचे सागरदादा असतील, त्यांनी सांगितले जिथे काही वस्तू कमी पडेल तिथे मी असेल. आणि त्याच्यानंतर डॉक्टर साहेबांनी देखील सांगितले कुठल्या आजारावर कुठलं औषध दिला जाईल हे डॉक्टर सरांना नेमकीच माहिती आहे. म्हणजे तुमच्याकडे कुठली कमी असेल तिथे मात्र डॉक्टर साहेब नक्कीच उपस्थिती असतील. धन्यवाद. लाख मोलाचं सहकार्य केल्याबद्दल आणि उपस्थिती दाखवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. पुढील सत्कार मूर्ती आहेत, मला वाटतं ग्रामपंचायतीमध्ये सन्माननीय आदरणीय कार्याध्यक्ष गोंडसे, सन्माननीय आदरणीय श्री मेघेश्याम खेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील यशोचित सन्मान केलं जाईल. मी राजेंद्रजी काते साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचं आपल्या शुभ हस्ते मात्र यशोचित सन्मान करायचा आहे. मेघेश्याम खेडेकर साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावे अशी मी आपणास विनंती करतो. नमस्कार बंधूंनो. गोंडसे गवळी प्रीमियर लीग
सर्व आयोजकांचे मान्यवरांचे मी अभिनंदनही करतो आणि आभारी मानतो. तसे जे आज जिंकलेत त्यांचे अभिनंदन, ज्यांना थोडंसं अपयश आलं त्यांचंही अभिनंदन. कारण आपण सर्व एकत्र आहोत, सर्व आपण भाऊ आहोत आणि ही जी एकजूट आहे आपली अशीच कायम राहू द्या. आणि वेळोवेळी जसं तुम्ही बाकीचे इतर लोक बोलले तसं आमचंही सहकार्य राहील. कधी आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्याबरोबर असू. धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि मान दिल्याबद्दल. आभार. नक्कीच या खेडेकर साहेबांनी देखील सांगितलंय, ना पैशासाठी ना स्वतःसाठी मी सदैव हजर राहीन, तो या गावासाठी त्यांनी पण देखील शब्द दिलाय. धन्यवाद साहेब. एका बाजूला पाहिलात तर घोणशेचे उद्योजक सन्मान्य आदरणीय श्री तुषार शांताराम खेडेकर साहेब, मला वाटतं ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक झाली तिथे साहेब अधिकृत उमेदवार होते, पण साहेबांना थोडंसं पराभव पत्करावं लागलं. पण 18 मतांनी मला वाटतं पराभव पत्करावं लागलं. पण येणाऱ्या क्षणामध्ये म्हणजे पुढील कमी कालखंड असेल आणि त्या कालखंडानंतर घोणसे या ग्रामपंचायतीचा सरपंच कोण असेल तर हे साहेब असतील. नक्कीच आमच्या वतीने या गावाच्या वतीने तुम्हाला देखील शुभेच्छा असेल. एका बाजूला पाहिलं तर रायगडचा बालेकिल्ला म्हणजे तटकरे साहेब आहेत आणि त्याच पक्षाकडून मला वाटतं आपल्याला उमेदवारी होती. आणि यूट्यूब लाईव्हच्या आम्ही प्रेक्षेपण तुमचं लाईव्ह टेलिग्राफ देखील पाहिलं, तिथे आम्ही पाहिलं पण आम्ही ओळखत नव्हतो. पण साहेब तुमचं देखील काही काम असेल पक्षाकडे, आमचं देखील तुमच्याकडे काही काम असेल, नक्कीच आम्ही तुमच्याकडे महत्त्वाची गोष्ट एक सांगणारच आहोत. कारण आपल्यातून एखादा खेळाडू मोठा घडत असेल तर साहेबांकडून वारंवार ज्या तळा तालुक्याला प्रीमियर लीग झाली, खासदार चषक झाला, त्या IPLच्या 13 तिकीट दिल्या गेल्या. पण आपल्याकडे देखील एक विनंती करतो, आपल्या खेळाडूंना देखील IPL स्वतःचा खर्च करून जाऊ शकतात खेळाडू, पण एखादी मोठी लीग असेल तिथे खेळाडूंकडून मागणी करून आपल्यातील देखील खेळाडूंना प्रीमियर लीगची तिकीट मिळावे अशी कदाचित अपेक्षा असेल. आणि तुम्हाला सरपंचासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तरी साहेबांचं देखील याच्याशी सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो, विलेश दर्गे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान करायचा आहे. मी खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपण देखील पत्रकार परिषद झाली तिथे आपण वारंवार सूचना सांगितल्यात की आपण कुठला मुद्दा घेऊन उमेदवारीसाठी अधिकृत उमेदवार उभे राहिलात तर गावाचा विकास, मुलांच्या पाठी काही अडचणी असतील ते देखील आपण मुलाखतीमध्ये सांगितल्यात. आता मात्र येणाऱ्या भविष्यात घोणसे गौलवाडी एक मसरा तालुक्यात आणि रायगड जिल्ह्यामध्ये मोठं नाव असेल तो घोणसे ग्रामपंचायतीचं काय प्लॅनिंग असेल आपण देखील 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं अशी मी आपणास विनंती करतो. ग्रामपंचायतीबद्दल बोलायचं असेल तर हे योग्य ठिकाण नाही आहे. बरं, प्रथमतः मी सर्वांना धन्यवाद देतो, आयोजकांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल. आणि सुंदर नियोजन असतं. म्हणजे मला मागच्या वर्षी पण बोलवलं होतं, पण माझे काही कारणास्तव माझे कामं चालू असल्यामुळे मला येता आलं नाही. पण यावेळेस आयोजकांचा भरपूरच फोर्स होता की बाबा तुम्ही यायला पाहिजे, म्हणून आम्ही इथे पोहोचलो. सुंदर, खूप मजा वाटली. आणि जे जिंकले त्यांचंही स्वागत, जे हारले त्यांचंही स्वागत, कारण की खेळाडू वृत्तीने खेळलेले आहेत. दुसरा, ज्या IPLचा जो विषय आहे तर IPLसाठी आपण ह्या विषयावरती आदित्यताईंना बोलूच, पण जर याच्यातला कोणी सुंदर खेळाडू असेल तर त्याला आमची जी कंपनी आहे विघ्नार्था इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून एक तिकीट फायनलची आमच्या माध्यमातून आम्ही अरेंज करतो. धन्यवाद. म्हणजे सरपंच साहेब बोलावं लागेल. सरपंच साहेब धन्यवाद. नक्कीच भविष्यात तुम्ही देखील मोठी मजल माराल. आमच्याकडून तुम्हाला सरपंचासाठी असेल, आमदारकीसाठी असेल खूप साऱ्या शुभेच्छा. मी का ताईंचा उल्लेख केला, देणाऱ्याने देत जावे, ताईंचा उल्लेख केला. एक तिकीट तरी एखाद्या खेळाडूला फायनलची तिकीट मिळते. धन्यवाद साहेब. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. याच्यानंतर पास्को कंपनीचे मॅनेजर म्हणजेच निजामपूर विभागामध्ये आपण पास्को कंपनी पाहतो आणि राज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य देखील आहेत, ते साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण देखील यायचे, साहेबांचं याच्यावरती सन्मान केलं जाईल.
रवीश महाडिक साहेबांच्या शुभ हस्ते मात्र साहेबांचा यशोदी सन्मान केला जात आहे. राज्याभिषेक सोहळा कमिटीचे सदस्य देखील आहेत. म्हणजेच 1, 2, 6 जूनला देखील आपल्याला रायगडावरती जायचं आहे. यातून देखील खेळाडूंना जसे IPL चे तिकीट मिळाली, पण विनामूल्य देखील आपल्याला राजांचा राज्याभिषेक सोहळा करण्यासाठी आपल्याला रायगडावरती जायचं आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण देखील 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावे अशी मी आपणास विनंती करतो. नमस्कार, जय शिवराय सर्वांना. कार्यक्रम मी थोडाफारच बघितला, त्याबद्दल क्षमस्व. अचानक राज्याभिषेक आमची मीटिंग चालू होती. काय नाही, खूप उत्तम आणि सुंदर प्रकारे तुमचं नियोजन होतं. त्यासाठी कमिटीचं पण खूप खूप अभिनंदन. आणि प्रत्यक्ष म्हणजे खेळाडूंनी आता आपली खेळवृत्ती दाखवली. कुठेही वादावाद तंटावाद न करता खूप चांगल्या प्रकारे तुमचा कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. आणि असंच कार्यक्रम करत राहा. मला तर कळालं की ह्या भागात भरपूर घोणशे गावातलेच भरपूर लोक राहतात या ठिकाणी. मला आताच कळालं की माझे भाऊबंद इथंच आहेत, कोपऱ्याच्या पुढे राहतात. मला आताच फोन आला त्यांचा. तरी खूप छान सर्वांचं एकत्रित राहून नियोजन आहे. तर असंच करत राहा, यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि 6 जूनला राज्याभिषेक कार्यक्रम आहे, तर सर्वांनी आपल्या राजा छत्रपती झाले, साक्षात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले, त्यांचा शिवराज्याभिषेक सोहळा करण्यात आला. तो कार्यक्रम बघण्यासाठी आवर्जून सर्वांनी तिथे यावे. मी त्या ठिकाणी असतो. जय शिवराय. धन्यवाद साहेब. आम्ही देखील नक्कीच 100% प्रयत्न असतील 6 जूनला रायगडावरती जाण्याचे आमचे खेळाडूंचे आणि आमचे देखील वैयक्तिक सांगतो. नक्कीच आम्ही रायगडावरती येण्याचा प्रयत्न आहे 100% करू. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आम्ही आज या रायगडच्या भूमीमध्ये आहोत आणि या मुंबई नगरीमध्ये दाखल आहोत, तर नक्कीच आमच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आम्ही येण्याचा प्रयत्न असेल. पुढील सत्कार मूर्ती आहेत. ही परिपूर्ण स्पर्धा जर केली असेल, काही ते देणगीदार आहेत, दाते आहेत, त्यांचं देखील थोडंसं सन्मान सोहळा बाकी आहे, तरी आपण देखील त्यांचा सन्मान सोहळा करणार आहोत. प्रथम उपचार पेटी आणि 1001 रुपये रक्कम दिली ते श्री सचिन खेडेकर साहेब इथे उपस्थित, त्यांचं देखील यशोदी सन्मान केला जाईल. मी विनंती करतो जितेंद्रजी काते साहेब की आपण सचिनजी खेडेकर साहेबांचं यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. सकाळी मी देखील आलो स्पर्धेला आणि माझ्यासाठी देखील त्याने महत्त्वाच्या काही न सांगता दादाने आपल्या मेडिकलमधून काही गोळ्या असतील आम्हाला दिलाय. धन्यवाद दादा. तुमच्या व्यवसायामध्येच भरघोस असं यश मिळो आणि एका मेडिकलच्या बागेत 3 मेडिकल हो अशी भरघोस यश प्राप्त हो असं श्रीकृष्णाचरणी मी प्रार्थना करतो. किरण खेडेकर साहेबांना विनंती करतो, किरण दर्गे साहेब दादांना विनंती करतो की आपण सचिन दादांचं यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. हॅलो. पुढील सत्कार मूर्ती आहेत. या स्पर्धेची मोठी जबाबदारी घेतली ते सन्माननीय आदरणीय विजेंद्रजी काते साहेब. तब्बल 2222 रुपयाची कॅश प्राईज दिली या स्पर्धेसाठी. त्यांना देखील त्यांचं देखील यशोदी सन्मान केलं जाईल. त्यांचं यशोदी सन्मान करतील विकास काते साहेबांना विनंती करतो. वीरेंद्र काते साहेबांचा आपण सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. GGPL कमिटीचे सदस्य सन्माननीय श्री रोहन राजाराम खेडेकर या साहेबांच्या माध्यमातून देखील 21,100 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राईज आलं. या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य केलं, त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील. ऋषाल दर्गे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यशोदी सन्मान करायचं आहे. सकाळपासून ज्याने मात्र अचूक पंचगिरी केली, प्रत्येक निर्णय अचूक दिलाय, ते पंच सकाळपासून नामांकित पंच लाभले, त्या पंचांचा देखील सरांचा यशोदी सन्मान करणार आहोत. मी दोन्ही सरांना विनंती करतो आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. क्रिकेट म्हटल्याच्या नंतर पंचांची मोठी भूमिका असते.
एखाद्या खेळाडू एखाद्या संघ मालकाला डगआउट तरी मिळतो, पण या पंचांना मात्र या उन्हाच्या तापामध्ये दिवसभर पराकाष्ठा करावा लागतात, अचूक निर्णय द्यावा लागतो. लाजबाब पंचगिरी आज पाहायला मिळाली. सरांचं देखील याच्यावरती सन्मान केलं जात आहे. संगमजी काते साहेबांना विनंती करतो, आपण सरांचा आपल्या शुभ हस्ते याच्यावरती सन्मान करायचा आहे. आमच्या दुसऱ्या सरांना देखील विनंती करतो, पंच ज्याने दिवसभर पंचगिरी केली, की आपण देखील यायचं आहे, आपलं देखील याच्यावरती सन्मान केला जाईल. धन्यवाद सर. तरी मी विनंती करतो राजेंद्रजी काते साहेबांना विनंती करतो, सरांचा आपल्या शुभ हस्ते मात्र सन्मान करायचा आहे. सकाळपासून ज्यांच्या डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकतोय ते डीजे मास्तर आमच्या दादांचं देखील याच्यावरती सन्मान केला जाईल. मी दादांना विनंती करतो, आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. डीजे दादांचं याच्यावरती सन्मान करतील मी विनंती करतो. खूप छान पद्धतीने मात्र डीजे वाजवला. दादांचं याच्यावरती सन्मान करतात. त्याच्यानंतर युट्यूब लाईव्हचं प्रेक्षेपण ज्यांच्या माध्यमातून DBN या माध्यमातून चांगलं प्रेक्षेपण पाहायला मिळालं, त्यांचं मात्र देखील याच्यावरती सन्मान केलं जाईल. धन्यवाद. मी विनंती करतो त्यांचं देखील आपण याच्यावरती सन्मान करणार आहोत. महाडिक साहेबांच्या शुभ हस्ते मात्र युट्यूब लाईव्हचं प्रेक्षेपण केलं, त्यांचं याच्यावरती सन्मान केलं जात आहे. त्याच्यानंतर एक विशेष सन्मान आज या वेगळ्या स्पर्धेला मात्र 4 चांद ज्यांनी लावले आहेत, सकाळपासून ज्यांच्या माध्यमातून रील्स बनल्या जात आहेत, त्या रील मास्टरना देखील विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे, त्यांचं देखील आपण याच्यावरती सन्मान करणार आहोत. तरी मी आमच्या विनंती करतो आपण यायचं आहे व्यासपीठाकडे. आमचे रील्स मास्टर राजेंद्रजी काते साहेबांना विनंती करतो, विजेंद्र काते साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं देखील सन्मान करायचं आहे. अगदी वेळातच या स्पर्धेला आले आणि चांगल्या पद्धतीने रील्स देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज मैदानामध्ये तब्बल 4 रील मास्टर होते. किरण दादा पाहिलं तर आज रील्स अप्रतिम लाजबाब, तिघांना मात्र एकाच शाल मध्ये स्वीकारलं जाते. धन्यवाद. आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आता सर्वच आपल्या जवळ थोडक्यात फक्त आता फायनलसाठी पारितोषिक बाकी आहेत. आता फक्त शेवटचा एक सन्मान जो आपला आज तुम्ही सकाळपासून जे समालोचन ऐकताय, रायगडचा बुलंद आवाज आणि आपल्या वृंदावन गावचे सुपुत्र अविनाशजी काते यांचं इकडे सन्मान बाकी आहे. तुम्ही सकाळपासून नक्कीच ऐकलं असेल, त्यांच्या मधुर वाणीतून जो आप समालोचन केले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्यांच्या सत्कारासाठी मी विनंती करतो आमचे संतोषजी काते, त्यांनी यांचा सत्कार करायचा आहे. आपण आज जेवढ्या आपल्या म्हसळा श्रीवर्धन तालुक्यातून जेवढ्या पण गवळी समाजाचे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये अविनाश काते आवर्जून आपले समालोचक असतात. मी अविनाश काते साहेबांना विनंती करेन एक दोन शब्द आमच्या पूर्ण आयोजनाबद्दल मनोगत व्यक्त करायचे. सकाळपासून अगदी बोलल्यानंतर खूप संध्याकाळी थकवा येतो, पण घोणसे गवळी प्रीमियर लीग पाहिली तर सकाळपासून ते आतापर्यंत तीच ऊर्जा आमच्या मनामध्ये आहे. आणि सागरदादाने विचार केला, आम्हाला या प्रीमियर लीगसाठी बोलवलात, कारण गाव टू गाव प्रीमियर लीग म्हटल्याच्या नंतर कमी समालोचकांना बोलवलं जातं, पण तुम्ही आम्हाला बोलवलात त्याबद्दल माझ्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. आणि खूप छान पद्धतीने या मुंबई नगरीमध्ये जर आपण प्रीमियर लीग केलीत, एक छान पद्धतीने प्रीमियर लीग झाली, कारण 6 संघ दाखल होते.
अनेक खेळाडू देखील आयकॉन होते, पण ज्या खेळाडूंना पराजय पत्करावा लागला, संघ मालकांना पराभव पत्करावा लागला, पण इथून मात्र अनुभव घेऊन चौथ्या पर्वामध्ये अतोनात प्रयत्न करून आपण फायनलचा तिकीट गाठाल ही कदाचित अपेक्षा असेल. मित्रांनो, मसरा सिंहजन असेल, माणगाव निजामपूर विभाग असेल, तळा तालुका माझा असेल, या प्रत्येक गवळी बांधवाने माझ्यावर लाख मोलाचं सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर याच सहकार्यामुळे मला 9 तारखेला देवरुख रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक समालोचन करण्याची संधी जर कुठून मिळाली असेल तर या गवळी बांधवांच्या सहकार्यामुळे. म्हणून मी या रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गवळी बांधवाचा मी ऋणी आहे आणि असेच आशीर्वाद आणि मायेची साथ माझ्या पाठी सदैव राहू दे. आणि तुम्ही मला कधीही हाक मारा या तिन्ही वाड्याने, माझ्याकडे वेळ असेल मी ते नक्कीच तत्पर हजर राहीन. कारण मला पैसे घेऊन माजायचा नाही आहे, तर मला मित्र सोबत घेऊन माजायचं आहे, कारण मित्रांची खूप मोठी साथ असायला पाहिजे. धन्यवाद. माझ्या वाणीतून समालोचन करत असताना एखाद्या खेळाडूचा, एखाद्या मान्यवराचा काही सत्कार सोहळा राहिला असेल, कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माझ्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि चौथ्या पर्वामध्ये देखील माझ्याकडे वेळ असेल तर मी नक्कीच समालोचनासाठी असेल. नक्कीच, कारण का थोडंसं वेळ कमी असतो, काही डेट बुक असतात. मित्रांनो, मी गर्व नाहीये, पण रायगड जिल्ह्याने मला मोठी संधी दिली या गवळी बांधवाने आणि डेट फिक्स झाली. कुठल्याही खेळाडूकडे जर माझी डेट फिक्स झाली ना फिक्स, तर मी मात्र त्याला फसवत नाही आहे. कारण मी मगाशी देखील सांगितलं, मला पैसे नको आहेत, तर मला माणसांच्या गर्दीमध्ये जगायचं आहे. म्हणून मी हा वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवलं आहे. माझ्या वडिलांची मला मोठी शिकवण आहे. मी सागरदादा मित्र 1 मिनिट वेळ घेतोय. माझ्या आजी 94 वर्षाची आहे डॉक्टर साहेब, आणि त्या आजीने मला सांगितलं, ज्यावेळेस पहिला समालोचन केल्याच्या नंतर, आयुष्यामध्ये कुठेही जाशील पण आयुष्यामध्ये कितीही बॅकफुटला फेकला गेलास पण कधी कोणाला फसवू नकोस. आणि तो वाक्य माझ्या आयुष्यामध्ये लक्षात राहिलंय. त्या आजीचं वाक्य लक्षात ठेवून अजून देखील माझी आजी आहे आणि तिचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. फायनलसाठी आपल्याला काही मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र कॅश प्राइज आली होती. षटकारांसाठी, चौकारांसाठी मेघे श्याम खेडेकर साहेबांच्या माध्यमातून आले ते. तब्बल षटकारासाठी मनोजला देखील 400 रुपयाची रोख रक्कम आहे. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आले. तरी मी मनोजला विनंती करतो ही कॅच प्राइज घेण्यासाठी आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच निनाद देखील आहे, त्याच्या बॅट मधून देखील षटकार पाहायला मिळाले. तसेच सनी देखील आहे, तसेच गणेश देखील आहे. तरी मी यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच मेघेश्याम साहेब खेडेकर आणि संदीपजी खेडेकर साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र ही कॅच प्राइज द्यायची आहे. कशासाठी लावले? हॅलो, 400 रुपये निनादला आहेत, 400 रुपये मनोजला आहेत, 200 रुपये गणेशला आहेत, 100 रुपये सनीला आहेत. अगदी लेखी केलेली आहे. याच पद्धतीने मात्र आपण कॅश प्राइज घ्यायची आहे. धन्यवाद. तरी मात्र आपण आता जातोय पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. गोंडसे गवळी प्रीमियर लीग 2026 तिसरं पर्व. बेस्ट बॅट्समन एलिगेस, बेस्ट बॅट्समन ठरला जातोय. त्याच्या बॅट मधून तब्बल 90 धावसंख्या आली. कुठला खेळाडू असू शकतो? तुम्ही गेस करताय का? कोंडाणा या संघाचा बेस्ट बॅट्समन निनाद का बल्ला, पुरे मैदान में मचा दिया हल्ला. बेस्ट बॅट्समनचा किताब देण्यासाठी मी विनंती करतो. बेस्ट बॅट्समनचा किताब ज्यांच्या माध्यमातून मिळाला ते संजयजी तांबडे साहेब इथे उपस्थित नाहीत, आमच्याच गावचे सुपुत्र आहेत, तर त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून मी सागरदादा यांना विनंती करतो की बेस्ट बॅट्समनचं किताब आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. बेस्ट गोलंदाज म्हटलं जातं ना, मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची चिकी, आणि ज्याच्या गोलंदाजासमोर
फलंदाजी परिपूर्ण पडली फिकी असा या स्पर्धेचा या प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज इलिगेस उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला जातोय. गोंडसे गवळी प्रीमियर लीग उत्कृष्ट गोलंदाज 2026 चा मानकरी ठरला जातोय तो उगवता सितारा ज्याच्याकडे पाहिलं जातं तो उत्कृष्ट गोलंदाज ऐशू तब्बल त्याच्या गोलंदाजीच होणार. तरी मी विनंती करतो रोहनजी खेडेकर साहेबांना की हा किताब आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या स्पर्धेसाठी आपण एक वेगळं प्राइज देखील ठेवलं होतं. तब्बल उगवता सितारा उगवता तारा कुठल्या संघाचा असू शकतो. उगवता सितारा ठरला जातोय तो तोरणा बाजीगर या संघाचा मानस काते. मी देण्यासाठी विनंती करतो ज्यांच्या माध्यमातून हे प्राइज मिळालंय राजेंद्र काते साहेबांना की आपण ही प्राइज द्यायची आहे. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण असेल लाजवाब फलंदाजी त्याची देखील पाहायला मिळाली. लाजवाब क्षेत्ररक्षण देखील त्याचं पाहायला मिळालं. आता मात्र सगळ्यात मोठा किताब मालिकावीर गोंडसे गवळी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा उत्कृष्ट मालिकावीरचा किताब जातोय. मानकरी ठरला जातोय. तब्बल अचूक क्षेत्ररक्षण अचूक गोलंदाजी अचूक फलंदाजी मात्र त्याला करावी लागेल आणि त्याच्यानंतरच हा उत्कृष्ट मालिकावीरचा किताब ठरला जातोय. तो मानकरी ठरला जातोय कोंडाणा या संघाचा मनोज रिकामे. मी विनेश दर्गे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र हा किताब द्यायचा आहे. मी मनोज रिकामे साहेबांना विनंती करतो 2 मिनिटं फक्त थांबायचं आहे. गेली 20-22 वर्ष एक गाव एक संघ खेळत आहे तरी आपल्याला मालिकावीरचा किताब जातोय. अनेक वेळात बाईट्स दिलीत वेगवेगळे प्लॅनिंग देखील आपल्या माध्यमातून गेम मध्ये ऐकायला मिळाला पण मालिकावीरचा किताब मात्र पटकवताना आपण काय बोलाल. हॅलो गोंडसे गवळी प्रीमियर लीग इथे जमलेल्या सर्व खेळाडूंचे मी खरोखर मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण की एवढ्या उन्हात कडाकीच्या उन्हात आपण सगळेजण सकाळपासून मेहनत करत होतो आणि तिच्या मेहनतीचं फळ सगळ्यांना मिळालंच आहे. मी कमिटीचे सुद्धा आभार व्यक्त करेन की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिलीत. यापुढेही असे हे पर्व 4थं 5वं 6वं 10वं 15वं असे पर्व इथे घडत राहू देत आणि आम्हाला इथे चांगला गेम खेळण्यासाठी आम्हाला प्रेरणा तुमच्याकडून मिळावी हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला देखील पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. काते साहेब मनोज आपला GGPL कमिटीचा सदस्य आहे. त्याचा पण खूप मेहनत असते सगळ्या पाठीमागे. कधी कधी फ्रंट पेजला नसतो पण बॅक पाठीमागून खूप काही कामं करत असतो GGPL साठी. त्याबद्दल धन्यवाद. या स्पर्धेला देखील GGPL चे कमिटी मेंबर्स देखील आहेत. संतोषजी काते साहेब यांना देखील 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायचं मी त्यांना विनंती करतो. आपण देखील 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावे अशी मी आपणास विनंती करतो. हॅलो नमस्कार. हे पर्व तिसऱ्याला आपण सगळ्यांनी सहभाग घेतला त्यामुळे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि मला वाटतं ह्या वर्षी आपण खूप उशीर केला. दरवर्षी आपण हिवाळ्यामध्ये हे आयोजन करतो पण सागरने आम्ही गावठाण मैदानामध्ये असंच बसलो होतो मॅच बघत. त्यावेळेस सागरला बोललो हे मैदानावर मिळू शकतं मैदानाचा प्रॉब्लेम होता ना तर सागर बोलला ठीक आहे आम्ही प्रयत्न केला. आणि तिथून एका महिन्यामध्ये या लोकांनी तयारी केली जे आपले कोर कमिटीमध्ये आहेत. अप्रतिम म्हणजे मग इतक्या कमी वेळामध्ये एवढीच उत्तम एकदम तयारी केली ना खरोखर त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. आणि कोर कमिटीमध्ये ह्या वर्षी मला त्यात ॲड केलं पण ज्या वेळेपासून त्यांनी ते तारीख जाहीर केली त्या वेळेपासून मला वाटतं रात्री 12 वाजेपर्यंत हे लोक झोपायचे नाही. सतत हे केलंस का ते केलंस का. मग मनोजला मेसेज करणं हे आशीर्वादला बोललो वडा आपण काय बोलायचंच नाही कारण आपलं काय कामच नाही ते. हां कुठे हां आशीर्वाद बोलला आपण बघूया काय चुकलं पाहिजे तर त्यांना बोलू. पण खरोखर एवढं मस्त तयारी केली त्या लोकांनी केलं ना. आणि ह्या GGPLला म्हणजे पर्व तिसरेला जे संघ मालक आहेत त्यांनीही खूप मोठं योगदान दिलं.
5,000 रुपये देऊन त्यांनी ह्या आर्थिक जो पाठबळ दिलं आणि संघात ज्या ज्या लोकांनी भाग घेतलं तरुणांनी त्यांचंही मनपूर्वक आभार. कार्य करत असताना कधीच म्हणजे बडेजाव हे लोक करत नाही, मी बघतो कमिटीमध्ये. म्हणजे एक तुम्हाला किस्सा सांगतो की आपण का असं करू नये की सर्व करता कविता एक रघुनंदन आपण जे म्हणतो ते सत्य आहे. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं त्यावेळेस पांडवांना असं वाटलं की आम्हीच हे युद्ध जिंकलं आणि प्रत्येकाला बडेजाव करतात. अर्जुन बोलतो मी असं लढलो, अशी धनुधारने केलं. भीम बोलतो अशी गदाधारी मी गदाने एवढे शाहीने मारले. पण एक श्रीकृष्णाला वाटलं ह्यांच्याकडे खूप अभिमान आलेला आहे म्हणून ते सरळ जंगलामध्ये त्यांना घेऊन गेले आणि एका झाडावर एक असं मुंडकं कापलेलं एक हे होतं, मुंडकं होतं. आणि त्यावेळेस त्या झाडाखाली गेल्यानंतर अर्जुनाला विचारलं बाबा हे पाहताय का तुम्ही, कृष्ण म्हणाले. त्यावेळेस अर्जुनाने पाहिलं तर ते मुंडकं ते होतं ना शरीरचं धड, ते हसत होतं आणि विचारलं बा तू का हसतोय. तर ज्यावेळेस ते हसले तेव्हा अर्जुनाला सांगितलं, ते त्यांचं नाव होतं बर्बरिक, जे मुंडकं कापून श्रीकृष्णाने केलं. बाबा जे तुम्ही करताय, जे तुम्ही बोलता आता मी एवढे लढाई केली तेवढ्या लढाई केली, मी एवढे सैन्य मारले, ते सगळं शून्य आहे. मी इथून बघतो तुमची लढाई. जो करता कविता होता, जे मारणारे होते तो पण श्रीकृष्ण होता आणि मेलेले जे पण आहेत कौरव ते पण श्रीकृष्ण. म्हणजे सर्व करता कविता एक रघुनंदन बोलता श्रीकृष्ण तोच करतो. कुठे यांच्याकडे बळी जाऊ नये त्या प्रकारे यांना काम केलं. त्यांचे मनापूर्वक आभार आणि अभिनंदन. पुढल्या पर्वाची आपण तयारी करू लवकर दिवाळीनंतर. त्यासाठी आता तुषार वगैरे सगळे आहेत, विशाल वगैरे, हे नक्की आपले सहकार्य करतील. आणि जे आता ओनर आहेत संघ मालक तेही पुढाकार घेऊन, परत राजू वगैरे आपले सगळे आहेत पुढाकार घेऊन आपले सहकार्य करतील. आणि सगळ्यांनी असं आपण एकत्र येऊन 3 वाड्या एक घोणशे ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे आपल्या घोणशे हद्दीमध्ये एक धमक आपण निर्माण करू शकतो. हे मी आपल्याला सगळ्यांना शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बंधू. ही स्पर्धा पाहिलीत तर अनेक मान्यवरांनी देखील मनोगत व्यक्त केलेत. आता मात्र आपण पारितोषिकर वितरण सोहळ्याकडे गेलो होतो, त्याच्यानंतर अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन देखील लाभलं. गोंडसे गवळी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा रनरअप ठरलेला संघ, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ, त्याला कॅश प्राइज देण्यासाठी मी विनंती करतो. आशीर्वाद पवार साहेब आणि मेघेश्याम खेडेकर साहेबांना विनंती करतो आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते मात्र ही कॅश प्राइज आपण तब्बल देणार आहोत. संघास विनंती असेल द्वितीय क्रमांकाचा ठरलेला संघ म्हणजेच शिवनेरी धुरंधर संघ मालक अनिल दिवेकर आणि कर्णधार ऐशू दिवेकर आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण यायचंय. मी मान्यवरांना देखील विनंती करतो आपण यायचंय आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र ही ट्रॉफी देणार आहोत आपण. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राइज तब्बल 10,000 रुपये रोख रक्कम आणि एक चमचमती ट्रॉफी पाहायला मिळते. एक मोठं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. फटाक्यांचा देखील आवाज आहे. अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर तो बहुत थोड़ा बाकी है. फटाक्यांचा आवाज देखील रोषणाई होईल. तरी हे चषक देण्यासाठी मी विनंती करतो विशालजी खेडेकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र ही ट्रॉफी द्यायची. चमचमती ट्रॉफी संघ आहे तो शिवनेरी धुरंधर संघ मालक अनिल दिवेकर साहेब, कर्णधार ऐशू दिवेकर. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला जातोय गोंडसे गवळी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा मानकरी ठरलेला संघ आहे तो शिवनेरी धुरंधर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गोंडसे गवळी प्रीमियर लीग GGPL पर्व तिसऱ्या पर्वाचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरला जातोय तो
कोंडाणा फायटर संघ मालक आहेत राजू लाड आणि कर्णधार मात्र आहेत ते मनोज रिकामे. सर्व संघाला विनंती असेल आपण तब्बल कॅश प्राइज 15,000 रुपये रोख रक्कम आणि एक चमचमती ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो. सन्माननीय आदरणीय श्री सागरदादा खेडेकर, सागर जनार्दन खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र ही कॅश प्राइज तब्बल दिली होती 15,000 रुपये रोख रक्कम आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण देणार आहोत. फटाक्यांचा देखील आवाज होईल. तसेच ट्रॉफी देण्यासाठी मी देखील विनंती करतो सन्माननीय आदरणीय तुषार खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र ही ट्रॉफी द्यायची आहे. फटाके वाजवा ना. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलाय तिसऱ्या पर्वाचा GGPL म्हणजेच गोंडसे गवळी प्रीमियर लीग पर्व तिसऱ्याचा मानकरी ठरलेला संघ आहे तो कोंडाणा फायटर्स. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. मेघेश्वर खेडेकर साहेबांना देखील विनंती आहे, डॉक्टर साहेबांना देखील विनंती असेल आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मात्र ही ट्रॉफी दिली जाईल. मी कर्णधारांना विनंती करतो आणि संघ मालक मनोज श्रीकांत कर्णधार आणि राजू लाड संघ मालक आपणास विनंती असेल आपण ट्रॉफी घ्यायची आहे. Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958, Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion. Champion, 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 champion. Everybody knows Chris Gayle is a champion. Come on. Champion, we are the champion. Champion, we are the champion. Champion, we are the champion. No banks if your name not called. We have believe everybody some ball. We love soccer and dancehall. We love cricket and football. Come on, dance till a man name it all. Champion, champion, every training and every man. Champion, champion, every BC and every nation. Champion, champion, every training and every man. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना धन्यवाद. खेळाडू, संघ मालक, सर्व देणगीदार सगळ्यांचे धन्यवाद. भेटू पुढल्या वर्षी पर्व 4 मध्ये. रोल पेमेंट आपला रोल कडे